नमस्कार शेतकरी मित्रांनो. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अनेकदा असे होते की हप्ता जमा होण्याची तारीख येते पण आपल्या खात्यात पैसे येत नाहीत. याचे सर्वात मोठे कारण असते अपूर्ण ई-केवायसी. आता सरकारने एक अतिशय कडक नियम लागू केला आहे आणि सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख 30 जून 2026 निश्चित केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही ई-केवायसी करणे का गरजेचे आहे, ती न केल्यास काय नुकसान होईल आणि घरबसल्या मोबाईलवरून ती कशी करायची, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की दरवर्षी ही ई-केवायसी का करावी लागते. तर मित्रांनो, सरकारने याचे मुख्य 3 फायदे सांगितले आहेत. पहिला फायदा आहे योजनेतील पारदर्शकता. यामुळे योजना अधिक पारदर्शक बनते आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांची ओळख पटते. दुसरा फायदा, बोगस लाभार्थ्यांना रोखणे. अनेक लोक शेतकरी नसतानाही किंवा चुकीच्या पद्धतीने या योजनेचे पैसे घेत होते. काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे जात होते. ई-केवायसीमुळे अशा बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना सिस्टीममधून थेट बाहेर काढले जाते. तिसरा फायदा, थेट लाभ. जो खरोखरच पात्र शेतकरी आहे त्याच्याच बँक खात्यात थेट आणि वेळेवर पैसे पोहोचावेत हे ई-केवायसीमुळे निश्चित होते. मित्रांनो, ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठेही दूर जाण्याची गरज नाही. तुम्ही 3 सोप्या पद्धतींनी हे काम करू शकता. पहिली पद्धत, घरबसल्या मोबाईलवरून OTP बेस ई-केवायसी. जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई-केवायसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक टाकू शकता आणि OTPच्या माध्यमातून 5 मिनिटांत ई-केवायसी पूर्ण करू शकता. ही वेबसाईट व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. दुसरी पद्धत, CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक पद्धत. ज्या लोकांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही किंवा ज्यांचे ठसे मॅच होत नाहीत त्यांनी आपल्या जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर CSC सेंटरवर जायचे आहे. तिथे फिंगरप्रिंट स्कॅनरच्या माध्यमातून तुमची केवायसी केली जाईल. तिसरी पद्धत, पीएम किसान ॲप. सरकारने आता पीएम किसान मोबाईल ॲप देखील लॉन्च केले आहे. या ॲपमध्ये तुम्ही फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच आपला चेहरा स्कॅन करूनही घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हलगर्जीपणा करू नका. 30 जून 2026 ही तारीख लक्षात ठेवा. तुमची ई-केवायसी झाली आहे की नाही हे आजच पोर्टलवर जाऊन तपासा किंवा आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन खात्री करा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि आपल्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता थांबणार नाही. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण शेतीशी संबंधित अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.